जे मानसिक रुग्ण आहेत त्यांना कसं ट्रीट केलं पाहिजे याविषयीच आपण डॉक्टरांकडनं माहिती जाणून घेणार आहोत. तर व्हिडिओ नक्की बघा. मानसिक आजार हा झाल्यानंतर त्या व्यक्तीच्या स्वभावामध्ये किंवा वागण्यामध्ये बदल घडतात. ह्यामुळे काय होतं की घरातल्या लोकांना असं वाटतं की हा व्यक्ती जेव्हा वागण्यामध्ये बदल होतो तर बाहेरून काहीतरी करणी झालेली आहे, ह्याला बाहेरचं झालेलं आहे किंवा देवाचा प्रकोप झालेला आहे किंवा मागच्या जन्माचं काहीतरी पाप होतं त्याच्यामुळे ह्या जन्मी याला आजार झाला आहे. त्यामुळे मग हे व्यक्ती रिलिजियस पद्धतीने म्हणजे धार्मिक पद्धतीने ह्याचे उपचार करण्याकडे लक्ष देतात. सगळ्यात महत्त्वाची गोष्ट लोकांनी लक्षात घेतली पाहिजे की जसा एखाद्या व्यक्तीला हृदयविकार होतो, हृदय हा जसा आपल्या शरीरामध्ये अवयव आहे, मूत्रपिंड आहे, त्याच पद्धतीने मेंदू हा एक अत्यंत महत्त्वाचा अवयव आपल्या शरीरामध्ये आहे आणि त्याच्यामध्ये सुद्धा बिघाड होऊ शकतो आणि त्याच्यामुळे सुद्धा आजार होऊ शकतो. जसं व्यक्तीला डायबेटीस होतो किंवा हृदयविकार होतात त्याच पद्धतीने वेगवेगळ्या कारणांमुळे, जैविक बदलांमुळे किंवा जनुकांमध्ये झालेल्या बदलांमुळे मानसिक आजार होतात. हे प्रत्येकाने लक्षात घेतलं पाहिजे. दुसरी महत्त्वाची बाब लोकांनी लक्षात घेतली पाहिजे की मानसिक आजार हा दीर्घकाळ असतो असं लोकांना वाटतं. 100 पैकी 70 मानसिक आजार जे असतात, 100 पैकी 70 जे पेशंट्स असतात त्यांचा आजार हा फार कमी वेळाकरता असतो आणि थोड्या दिवसांच्या उपचाराने, थोड्या महिन्यांच्या उपचाराने हा आजार पूर्णतः बरा होतो. एक 20 ते 30% आजार असे असतात मानसिक आजार की जे खूप दीर्घकाळ चालतात आणि त्यांना ट्रीटमेंट ही लॉंग टर्म असते कारण की त्यांच्या आजारांचं स्वरूपच तेवढं जास्त असतं. तर सगळ्यात महत्त्वाची बाब ही लक्षात घेतली पाहिजे की मानसिक आजार हे दीर्घकाळ त्यांचे उपचार करण्याची गरज नसते. दुसरी, मेडिसिन्सद्वारे, औषधोपचारांद्वारे न्यूरोस्टिम्युलेशन म्हणजे मेंदूमध्ये मॅग्नेटिक वेव्हज पास करून किंवा इलेक्ट्रोकन्व्हल्सिव्ह थेरपी किंवा काउन्सिलिंग ह्या सगळ्या पद्धतींनी मानसिक आजारांवर सध्याच्या युगामध्ये मागच्या 20 ते 30 वर्षांमध्ये अत्यंत प्रभावी उपचार हे आलेले आहेत की ज्याच्यामुळे ती व्यक्ती घरात झोपून न राहता पुन्हा सामाजिक प्रवाहामध्ये येऊ शकते आणि पुन्हा स्वतःच्या सगळ्या जबाबदाऱ्या कौटुंबिक आणि सामाजिक ह्या जबाबदाऱ्या पार पाडू शकते. सध्या आमचे हजारो पेशंट्स असे आहेत की ते उपचार घेत आहेत आणि लोकांना माहिती सुद्धा नाही की त्यांना हा मानसिक आजार आहे म्हणून. कारण की सगळ्यात महत्त्वाचा इश्यू कोणत्याही आजारामध्ये तो डायबिटीस असो की तो मानसिक आजार असो की तो मूत्रपिंडाचा आजार असतो, हे लवकर उपचार खूप महत्त्वाचे असतात. कारण की मानसिक आजार हा मेंदूत उगम पावलेला असतो. तर ह्या आजाराला जेवढा आपण उशीर करू तर तेवढे हे विषारी द्रव्य मेंदूमध्ये तयार होतात आणि ते मेंदूकरता घातक ठरतात. म्हणून जेवढ्या लवकर उपचार करू तो उपचार तेवढा तात्पुरता राहील, तेवढ्या कमी वेळाकरता राहील आणि हा पेशंट लवकर सामाजिक प्रवाहामध्ये लगेच येईल. जेवढा उशिरा उपचार करू तो उपचार हा दीर्घकाळ चालेल आणि तो सामाजिक प्रवाहामध्ये येण्याची शक्यता थोडी कमी होऊन जाते. घरच्यांनी पहिले तर हे लक्षणं समजून घ्यावे. दुसरी गोष्ट, लवकर मानसोपचार तज्ज्ञांना किंवा समुपदेशन जे करतात त्यांना दाखवण्यात यावं. तिसरी गोष्ट, त्यांना आधाराची खूप गरज असते. ह्या रुग्णांना काय होतं, फारदा घरच्यांना असं वाटतं की ही व्यक्ती जी आहे ती नाटक करते आणि ती मुद्दामून हे सगळं करते. पण कोणत्याही व्यक्तीला आजारी होणं आवडत नाही. त्यामुळे त्या व्यक्तीला त्याला भावनात्मक दृष्टिकोनातून आधार देणे व लवकरात लवकर उपचार करून त्यांना बाहेर काढणे हे खूप महत्त्वाचे असतात. डॉक्टरांनी सांगितल्याप्रमाणे अशा पद्धतीने जर तुम्ही रुग्णांची काळजी घेतली तर लवकरच या सगळ्यातून बाहेर पडायला त्यांना मदत होते. अपूर्वा ताळणेकर, न्यूज 18 लोकल, छत्रपती संभाजीनगर.